शेवटी आपण अजमेर फिरायला निघालोय. तर आम्ही आता आलोय अण्णा लेक पाशी. तर आता आपण आलोय अंडालेकच्या पार्क मध्ये. इथं मागा अंडालेकचा हा पार्क आहे. पुढे हिस्टरी असायला का साईडला हा इथं पार्क आहे. पार्क मध्ये आपण मस्त फोटो बिटो काढायला फिरायला आलेलो आहे. कारण की आपल्याला जायची इथली फेमस दर्गाला. पण ती दर्गा उघडते 10 वाजता. तर आपल्या करायचा टाइमपास टाइमपास मध्ये आपलं फिरणं होऊन जाईल. तर आपण काय करू, फिरून घेऊ. एक काम, आता इथनं मागणं पण एक गेट आहे, पण आपण जाऊ पुढच्या गेटने. जर का तिकीट विकेट असलं तर आपण काय तो रे काय तिकीट घेऊन जाऊ आपण. बघा ही असं गार्डन आहे. आपण ना आपला मूळ कारण आहे फोटो काढायचा. इथं फोटो कसा काढता येईल आपल्याला. आणि गार्डन तर बारीकच दिसते. तर पुढे हाय पुढे आहे असा हा पार्क आहे. आणि इथं बघा हा व्ह्यू आहे. काल पाऊस झाल्या कारणाने इथं थंड हवा सध्या इकडे कोशी विषय काय. मम्मी गारेटली का गारेटली? नका गुरु उडालं बघा. एक वेगळी पद्धत आहे. कचोरी बोलले तर असं चुरून वगैरे देतात. आता काल आम्ही कचोरी खाल्ली, आता मी समोसा खातोय. आणि समोसा पण असं चुरून त्याच्या गोड तिखट पाणी टाकून असं मस्त करून देतात. ते आईस्क्रीमची काडी वगैरे देऊन लाकडाचा आईस्क्रीमचा चम्मच असं मस्त पैकी 20 रुपयाला इथं समोसा असं मस्त सगळं टाकून. आणि मम्मीने तर अजून बरंच काही टाकून घेतलेलं दिसतंय. हमको निपटा के और कुछ डाल के दिया मम्मीने. आणि खायला पण टेस्टी आहे. तर आपण आता चाललोय पुष्करला. आपली एक डेस्टिनेशन राहिलेली आहे. कुठली इथले जैसलमेरची राहिली होती. नाही अजमेरची एक डेस्टिनेशन राहिली आपली दर्गा. पण ते आपण याचा वेळेस करणार, कारण की आपल्या याचा वेळेस पण याच रूटने यायचं आहे. आता आपण जाणार पुष्करला. पुष्कर मध्ये आहे वाळवंट, जे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नव्हतं. कारण रात्री आम्हाला कळलं की पुष्कर मध्ये सुद्धा डेझर्ट सफारी होते. तर आपण या रस्त्यावर एक गोष्ट बघितली की जेव्हा खाटू श्यामूर आपण अजमेरला परत वापस फिरत होतो, तेव्हा रस्त्यावर आम्ही 3 कोकिळा मेलेल्या पाहिल्या. आणि त्याच नंतर ना एक कोकिळ आमच्या गाडी समोर पळत आला आणि मुद्दाम गाडी समोर येऊन थांबण्याचा प्रयत्न केला. त्याने मग स्वतः सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट करत होतो की कोकिळे एवढे का रस्त्याने मेलेले आहेत. हा चक्का आम्हाला अनुभव आला तसा. म्हणजे तो कोकिळ मुद्दाम येऊन गाडी समोर थांबला. आम्ही फुल गाडी थांबवली. त्यानंतर त्याला आम्ही हाकलला. मग तो जीव द्यायचा, अरे बापरे घाटे पुढं जीव द्यायचा प्रयत्न तो करत होता. पण तो का करत होता हे आमच्या डोक्यात आलं नाही. याच्यामुळे काय सायन्स आहे आता देव जाणे. पण आम्हाला कारण कळलं की ते का मरत होते. पण तो मारायला का आलता ते नाही कळलं. त्याचं लक्ष ठेवा इथं. आणि शक्यता गाडी या रोड सिटी मधल्या रस्त्यात हळू चालवा, कारण की इथं रस्त्यावर गुरं वगैरे असतात. ते माणूस काय म्हणतो, गाईड येते. पुष्कर घूमने का है पुष्कर? नहीं हम लोग ऐसे ही निकलने वाले. क्या मेले का समय है, गाड़ी जाता नहीं है. रेगिस्तान वगैरह घूमने का है, जहाँ वो मेला चल रहा है, पट्टू मेला, दियाबाजी करना है. गाड़ी जाएगा नहीं यहाँ पर. 100 रुपये दूंगा, संजला बुला के पार्सल किसी ने काटूंगा, ऑटो फंडे दे दूंगा. आगे टोल टैक्स तय. हम लोग रुकने वाले नहीं है, निकलने वाले. रेगिस्तान वगैरह नहीं घंटे का पुल. हातोच आहे, गाईडच आहे. आम्ही थांबलोय आता पुष्कर इथे. आतमध्ये एंट्री करण्यासाठी नगरपालिकेकडून नगर परिषद कडून पावती वगैरे घेतली. त्यांनी 50 रुपये घेतलेत आमच्याकडून एंट्री फी. आणि इथं खूप गाईड वगैरे भेटतील, जे तुमचा गाडी घेऊन पिछा करतील. हे फिरून देऊ, ते फिरून देऊ, असं करून देऊ, तसं करून देऊ. पण आम्ही काही कोणाचं ऐकलं नाही. आम्ही सरकार कमानी पैसे चालून केलं.
आतमध्ये फेमस आहे थोडी वाटतं. ते बघ केवढे घोडेच विकले जातात ते का घोडे उंट इकडून आणि इकडून जवळजवळ 2 किलोमीटर तरी घोड्या तुला पाहिजे छोटासा घोडा पाहिजे घोडाने तर मांडव छोटा घोडा आहे. मम्मी म्हणती सार्थक मांजर आणली असती आपली विकायला. चाचीची पण विकली असती नाही तर दोघे विकून टाकले. घरी गेल्यावर बघ कशी शिव्या देणार आहे आपल्याला. वाव वाव मामा करणार नाही ती 2-4 दिवस. की बघ सार्थक घोडे किती भारी आहे बघ ना इथं. 101 घोडे कसला पांढरा शुभ्र आहे हा. ऐ, ऐ, ऐ. अरे पांढरेच घोडे जास्त आहेत. हे घोडे स्पेशली एवढे काय हे कामाला येतात? संगम पर्वत दगड खाली मधून निघालेले घोडे. बघा ना पप्पा कसले भारी आहेत. आपल्या इकडचे घोडे असे नाही वाटत मला. इकडचे लय असे शार्प दिसत आहेत. अरे सार्थक हे शार्प आहेत घोडे. पहिलं गाई एक इकडचे हे बघ, हा घोडा बघ. इकडे घोडे विक्री होतात या मार्केट मध्ये. हा घोडा बघ घोडा बघ कसला काळा आहे. इकडे मेन मार्केट लागले घोड्यांचं. ती गाडी धक्के मारून राहिले. आपल्या गाडीला कोण धक्के मारल. आहे ना 2-2, 3-3 पहिला नाही ना पण रोड घेऊ. नको रे हे मोठा पैलवान बाजूला बसलाय माझ्या. चुप. इकडनं निघायचं आपल्याला बाहेर. लोपे जीप करतात 1 घंटे फिरण्यासाठी. आपण घोडा घेऊन टावलाय. घोडा घेऊन घुसलाय डायरेक्ट. नाही म्हणत होते ना ऐकत नाही ना. तुम्ही डेजर्ट सफारी केली का ना साबरे आपण केली का नाही सांग. गाडी आखली असते ना. गाडी रिवर्सला नाही गुतरायला नको म्हणून तू बसला तू चढाले तू बसलाय तू त्याला धक्का मारतायत. अरे या घोड्यांना आवरायला 2-2 माणसं लागतात. हा दोन घोडे बघ ना हाईट तर बघ घोड्यांची काय हाईट आहे. भयाने बा. आयटीचा घोडा येतो. आम्ही आलोय आता वाळवंट बघायला अजमेर मध्ये. अजमेर पुष्कर ची तयारी चालली. तिथं आतमध्ये आवळेच आवळे आहेत आणि त्याला मी बोलते शिव्या बसतील कोणाच्या तरी पण नाही. याला आवळे खायचे म्हणजे खायचेच आहे. आता बघू आम्हाला पुढं कुणी शिव्या देत आहे का. मला वाटते शिव्या खाणार आहे सार्थक तू, कारण तू चोर दिसतोय पूर्णपणे. सार्थक नाही बाळा, दुसऱ्यांची प्रॉपर्टी आहे. सार्थक नको सार्थक. आणि माझ्या मते सार्थक 100% शिव्या खाण्याच्या. सार्थक कोणतरी आवाज देते. तुला ओरडा बसलेला आहे. 2-3 नाही ओरडलं कुणी. मला वाटलं तुला आवाज दिलाय. इकडे दाखव. 3 आवळे तोडले. आणि सार्थकने 3 आवळे तोडले जे की मी खाऊ शकते. ती गिन्नीच्या 3. त्याला आवळे आवडत नाही. आता इथं मेला लागलाय. तो फिरायला आलेला आहे. पप्पा संग आलोय. इथं मस्त नवीन आयटम खायला भेटायला लागले.